आज माझा वय 65 आहे. म्हणजे पुण्याचा काय होईल आणि भेटेल की नाही भेटेल याची आम्हाला शंका आहे. एवढ्या वर्षांमध्ये साहेब फक्त 15,000 लोकांना घरं मिळालेली आहेत. याच्यामध्ये असंख्य लोक वर गेलेले. सरकार फक्त आश्वासनं देतं, कृती काही होत नाही. अरे उपाय आपल्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे काय आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अरे काय आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अरे कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अरे कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा अरे आवाज कोणाचा दिल्ली कामगारांचा अरे आवाज कोणाचा दिल्ली कामगारांचा नील कामगारांचा नील कामगारांचा विजय असो विजय असो. याच्या नाव घ्या प्रवीण घरं दिली जातील पण ते आश्वासन कोण पाळत नाही. एकच मला दिसतो. आज माझा वय 65 आहे. म्हणजे पुण्याचा काय होईल आणि भेटेल की नाही भेटेल याची आम्हाला शंका आहे. वेळेवरती मी कामगार मिळावं हीच माझी अपेक्षा आहे. आता गेले जवळजवळ 30 ते 40 वर्ष घरांचा प्रश्न ज्वलंत आणि आहे, पेंडिंग आहे. दरवेळेला आश्वासनं मिळतात फक्त पुढाऱ्यांची, प्रत्यक्ष कृती काही होत नाही. एवढ्या वर्षांमध्ये साहेब फक्त 15,000 लोकांना घरं मिळालेली आहेत. याच्यामध्ये असंख्य लोक वर गेलेले. एक सांगतो विषय आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला अधिवेशनाला आश्वासन, त्याच्याकडे कृती काय नाही. म्हणून ह्या वेळेला नशिबाने सर्व संघटना एकत्र आलेल्या आहेत. त्यांनी GR गेल्या वर्षी काढला, आम्हाला मुंबईच्या बाहेर हाकललेलं आहे. त्यासाठी सर्व एकत्र आले आहेत आणि मुंबईत आम्हाला घर मिळालंच पाहिजे. हीच आमची सर्वांची मागच्या वर्षी सरकारने असं म्हटलं होतं की फक्त दरवर्षी म्हटलं होतं, फक्त दरवर्षी म्हणतं सरकार फक्त आश्वासनं देतं, कृती काही होत नाही. तुमचं वय काय आहे? सरकारचे आश्वासन माझं वय 73 वर्ष वय. रिटायर 13 वर्ष झाली रिटायर होऊन. किती वर्षापासून हे संघर्ष सुरू आहे? हे संघटना 20-25 वर्ष आमचं चालू आहे. आम्हाला त्याला मुंबईला घर देतो म्हणून सांगितलेले. जे आमच्या गिरण्या मुंबईमध्ये आहेत, जागा आमची मुंबईची आहे, हक्काची आहे आणि आम्हाला मुंबईच्या बाहेर घालवलं जाते. मध्यंतरी त्या पनवेलला कुठेतरी घरं दिली, ती पण कुठली तरी बांधून म्हणजे झोपडपट्टीमध्ये ज्याची घरं बांधून गेली ती पण आम्ही लोक रिफ्यूज, त्या ज्याला नंबर लागलेला आहे त्यांनी पण ती रिफ्यूज केलेली आहे. त्या लोकांना आगरी नाही, ते घ्यायला तयारच नाही आहे. आणि आता तर आम्हाला मुंबईच्या बाहेर जायचं तर नाही आहे. हे आमचे निर्धार आहे, निर्णय. म्हणजे ही मुंबई गिरणी कामगारांनी भाषण केलेले आमचे होते जे आपल्या संघटनेचे फुटीरवादी रोज आमचं स्वप्न खराब करतात. रोज फोन करतात, या भेटा, आम्ही मला गाडी पाठवतो. आणि याच्यामध्ये सरकारचा विचार करतो. फक्त एक बातमी तेवढी देऊन दिली की हे बोगस आहे, याच्यातून बळी पडू नका. बरोबर.